केक है और रोटी। हाँ केक भी खाता है हीरा। ते चिरंजीव काय करत आहेत घरी? प्रणाम सूर्यनारायण भगवान, मजे है आपके? पता नहीं क्या बोल रहा है ये। भूत चढ़लं, मला बदलू दे बेडशीट। मित्र मेरा बहुत सुनता है, देखो देखो दिखाओ। हाँ काय ना, अरे नॉर्मल आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत. बाकी मी आज व्यायाम नाही केला, आज पण कंटाळा गेला थोडासा. आणि आता मी स्वयंपाक करत आहे. स्वयंपाकामध्ये कढईमध्ये शिजायला घातलेली आहे शापूची भाजी. ह्या पॅनमध्ये काढा उकळत आहे, पात्रामध्ये दूध उकळत आहे. त्याच्यामुळे असे 3 स्टोव बिझी आहेत. 3 स्टोव असण्याचा हा फायदा आहे. बाकी मी आता तुळशी मातेचं पूजन करते. बाकी आज सुद्धा बाहेरचं वातावरण खूप छान आहे, चांगलं आहे. आणि समोर सूर्यनारायण दिसत आहेत. प्रणाम सूर्यनारायण भगवान. सूर्यनारायण दक्षिणायन चालू आहे, त्याच्यामुळे आमच्या खिडकीतून सूर्यनारायणचं सहज दर्शन होत असतं. चलो तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी श्री सखी शिवे पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुदे नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. गवतीचे आपण पुन्हा छान फुटलेला आहे, मध्यंतरी पूर्ण सुकून गेलेला. चला आता सुंठेचा काढा पिते. थंडीच्या दिवसामध्ये सुंठेचा काढा खूप चांगला असतो शरीरासाठी. आता मी कढईमध्ये मिरची सुद्धा केलेला आहे. आज खूप दिवसातून मिरची केलेला आहे. खूप छान दिसत आहे टेक्स्चर, आणि खायला सुद्धा तेवढंच टेस्टी असतं. आता चपात्या करून घेते. चपात्याच राहिलेल्या आहेत करायच्या आता. या फोंडजी गरमा गरम भोजन मजे है आपके. रोज गरमा गरम ताजा ताजा भोजन मिलता है आपको. सारखं का म्हणते गरम गरम, आता जे आहे ते आहे. पण मिळते ना, लकी आहे तुम्ही फोंडजी. माझ्या दादूला नाही भेटत गरमा गरम जेवण. हे बघा, फोंडजीने आज देवपूजा नाही केली. आज देवपूजा माझा दादू करणार आहे. बरोबर ना, जे खरे ते दाखव. कारण फोंडजींना उशीर होत आहे ऑफिसला जाण्यासाठी, म्हणून जेवण करत आहेत. हांजी पप्पा बरोबर उठले, पण गाडी घेऊन गेले फिरायला. लेट आहे वो. जा स्नान करके आना, पूजा कर लो. चला आता माझा दादू देवपूजा करत आहे. स्नान झाल्यानंतर देवपूजा झालेली आहे, आरती करत आहे आता. दुपारचे 12 वाजलेले आहेत. माझं आणि दादूचं जेवण देवपूजा झाल्यानंतर झालेलं आहे. बाकी माझा म्हणा आत्ता जेवण करत आहे सकाळचं. हे बघा इथं बसलेला आहे जेवण करायला माझा म्हणा. हांजी कैसी बनी है सब्जी, शापू की मिरचू? पता नहीं क्या बोल रहा है ये. खा लो. मनाने सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्लेले, त्याच्यामुळं तो उशिरा जेवण करत आहे. बाकी इथं मी किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे, एकदम चमकत आहे किचन ओटा. आता दूध गरम करायला ठेवते. भोजन झाल्यानंतर माझा म्हणा आता बेडशीट चेंज करत आहे सीटरवरचं. खिडकी उघड ना बाबू, धूळ जाते बाहेर. हे बघा किती कडक ऊन पडलेलं आहे, आणि 2 दिवस झालं गारठ थोडंसं कमी आहे, बरं वाटत आहे. नाहीतर मागच्या आठवड्यात खूप कडाक्याची थंडी होती. मनाने तरी इकडचं बेडशीट बदललेलं आहे. हॉलमधलं बेडशीट मी बदलत होते. दादू कसं लोळत आहे बघा. सॉरी बेडरूम क्यों भूली जा रही आज, मेरी टंग मोजली परे. याला काय झालं गाडवाला लोळायला. आता तरी उठलाय 8:30 वाजता, आणि पुन्हा झोपायचं. त्याला काय भूत चढलं. मला बदलू दे बेडशीट. इकडचं मी बदलत आहे बेडशीट. हा 2 दिवस झालं. पप्पांना म्हणतो पप्पा मी जातो सकाळी उठून रनिंगला. 2 दिवस गेला, आणि 2 दिवस असाच झोपतो. उठ जा उठ जा. खाने के बाद ऐसी सुस्ती आती है बेटा. उठा उठा. हा उठ उठ उठ. मला बदलू दे बेडशीट. मनानं तिकडचं बदललेलं आहे. नाहीतर मना नेहमी दोन्ही साईडचे बदलत असतो, पण आज त्याला जायचं आहे माझी गाडी दुरुस्त करायला. माझी गाडी यानेच बिघडवली, आता तूच दुरुस्त करून आणणार. चूस चूस केली आहे. चूस चूस तूच वापरतो ना गाडी. त्या दिवशी आठव मी घेऊन गेलो तो, मला काही प्रॉब्लेम नाही झाला. ज्या वेळेस तू चालवली त्याच वेळेस प्रॉब्लेम सुरू होतो. अरे तू खराब केली चालून चालून, आणि मी एक दिवस चालवली तर खराब झाली म्हणा. माझी त्या गाडीशी खूप अटॅचमेंट आहे. त्याच गाडीवर मी तुम्हाला शाळेत नेऊन सोडलेलं आहे, आणलेलं आहे. ती गाडी अच्छी सी दुरुस्त करके लेके आना. कुछ पार्ट गए हो तो नए डाल के आना. अच्छी सी करके आना तयार. आणि मनाला आता
वस्तू का असे ना, मनुष्य का असे ना, मला खूप अटॅचमेंट असते त्यांच्याशी. ती दूर गेली ना मला खूप वाईट वाटतं. आई समज पात जा, दखल केले की जाना पडेगा अभी तुझको. म्हणूनच तर म्हणलं मी ठीक आहे, आता मी बदलते बेडशीट. दादू उठ बाळा, नंतर लोटांगण दे. माझा दादू आता झाडू मारत आहे दुपारी 1 वाजता. तसं तर सकाळी मी झाडू मारत असते वरवरचं, पण दादू पुन्हा नंतर झाडू मारतो. आणि मी सुद्धा, दादू नसेल ना, कॉलेजला गेला असेल ना, मी सुद्धा नंतर झाडू मारत असते 2 वेळेस. कधी कधी आम्ही 3 वेळेस झाडू मारतो. ऐसा करना पडता आहे. बाकी इथं माझा म्हणा गाडी देऊन आलेला आहे गॅरेजला. म्हणा क्या बोले वो गॅरेज वाले दादा अंकल. काय ते त्यांच्या समोर तर पहिल्या किक मध्ये पहिल्या स्टार्टर मध्ये स्टार्ट झाले. काही बोले होता ते गुरुर नाही का. हा. फक्त तो म्हणलं काय ना अरे नॉर्मल आहे, मोटरचा आवाज येत असतो. त्यांना मला चालू का नाही होत अचानक, कधी कधी चालूच होत नाही. किक मारा ना तर बटन स्टार्ट करा. म्हणलं की कधी कधी काय होतं की किक स्टार्ट वगैरे बटन स्टार्ट दोन्ही नाही होत, किक स्लिप होऊन जाते. पण मग तो म्हणतो मग आता नाही झाली. काय ते गाडी डॉक्टर गरम आहे ना म्हणून डॉक्टरला बघून घाबरली गॅरेजला दादा. नखरे दाखवते. हा, गाडी पण कधी कधी नखरे दाखवती. चला आता बाकी कालचा उरलेला ब्लाउज मी शिवून घेते. ये निकाल देती हूँ, सब कुछ भी रहा ना यही पे रख देते सब जन. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी भाभींकडे आलेली आहे. म्हणजे मी वरती आलेले कपडे सुकायला टाकायला टेरेसवरती, त्याच्यानंतर भाभींकडे आलेली आहे. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे हिरा आलेला आहे. अरे गेला, भाभी गया उड़ के, गया गया गया, आएगा आएगा बाद में आ जाएगा. भाभी क्या रख रहे हो भाभी? केक है और रोटी. केक भी खाता है हीरा. अच्छी बात है, आएगा आएगा खाएगा. खाना नहीं था ना, वो चला गया. भाभी 2 मिनट रुका फिर चला गया. अरे भाभी ने देखो, हम ऊपर बैठ के गप्पे मारे, फिर भाभी लेके आई ऊपर नीचे, सॉरी नीचे ही चाय पीने के लिए. श्रेया थँक्यू बाळा, श्रेयाने चहा बनवलेली आहे. छान बनली बाळा, खूप टेस्टी. चलो भाभी, बहुत गप्पे मार लिए अपन ने. चलो फिर आती हूँ. बापरे, खूप वेळ गप्पा मारल्या आज. कपडे पण सुकले असतील कदाचित. हे बघा, इथं कपडे सुकायला टाकलेले मी. सुकले का बघते, एवढ्या वेळ तर सुकले असतील. नाही, थोडेसे ओले आहेत, हलके ओले आहेत. ठीक आहे, जाऊन दे. चला आता बघते चिरंजीव काय करत आहेत घरी. खूप वेळ गप्पा मारल्या. हाँ जी दादू, दादू बैठा है लॅपटॉप के सामने. मना कहाँ है? हे बघा, काल बाजरी दळलेलं पीठ भरायचं आहे डब्यामध्ये. मना वेर यू. ए बापरे, हे बघा मना झोपलेला आहे मस्त बेडशीट पांघरून. आणि इथं मी आज एवढा ब्लाऊज शिवलेला आहे, म्हणजे जवळजवळ 80% ब्लाऊज शिवलेला आहे. आता फक्त जॉईन करायचं आहे, बस ब्लाऊज पण डन. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. या डब्यामधलं पीठ मी रेग्युलर बाजरी ठेवायच्या डब्यामध्ये भरलेलं आहे. आणि आता हा डबा आणि दुपारचे 2-3 भांडे आहेत ते स्वच्छ धुवून घेते. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आज लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. कारण आज मला खूप भूक लागलेली आहे. सायंकाळी मी काहीच नाही खाल्ले, गप्प मारत बसले टेरेसवरती. स्वयंपाकामध्ये मी करत आहे मसाले भात. इथं आहे डाळ, तुरीची डाळ शिजायला घातलेली आहे मी, कारण सकाळच्या 3-4 चपात्या आहेत. म्हणून म्हटलं आता थोडासा पुदिना राईस, मसाला भात म्हणते, मसाला म्हणलं तरी चालेल. मसाला पुदिना राईस करत आहे आणि डाळ, बस इतना ही बना रही हूँ मैं खाने में रात के. दादू ये लवकर, पूजा करियो, 6:45 बज गए. दादाला जरा टाइम वाढवून सांगावं लागतं, नाही तर तो येतच नाही लवकर. आजा पुत्र. पण तो लॅपटॉप वर आहे, त्याला टाइम दिसत असणार. आ गया मेरा सोना पुत्र, मेरा बहुत सुनता है. देखो देखो दिखाओ, आ गया. आजी करो पूजा करियो बेटा. दीपकार, काणी, कुंडल, मोतीहार, ही पण देवाची एक प्रार्थना आहे मराठीतली. चलो दादू मेरा पूजा कर रहा है अभी. वरती घे थोडीशी वात, तो खाली गेलेली आहे. ठीक आहे बेटा, करूया वरती. देवी ब्राह्मणे विद्महे तन्नो देवी प्रचोदयात. सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे आणि आता भात शिजत आहे. भात शिजल्यानंतर आम्ही जेवण करतो.
फोंडेजी सुद्धा येत आहेत ऑफिसवरून. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.